माझ्या प्रिय बंधूंनो व भगिनींनो, सप्रेम नमस्कार. मी सुरेंद्र जोशी. सर्वप्रथम ह्युमॅनिटी फर्स्ट माझ्या या उपक्रमाला आपण जो भरघोस प्रतिसाद दिला त्याबद्दल मी आपला आभारी आहे. आपणास विनंती आहे की माझे यूट्यूब चॅनेल ह्युमॅनिटी फर्स्ट बाय सुरेंद्र जोशी याला अवश्य भेट द्या. माझा हा संदेश आपल्या मनाला स्पर्श करत असेल तर त्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, कारण हे एक चॅनल नसून चळवळ आहे. मित्रांनो, गेल्या 3 महिन्यापासून मध्य आशियाई आखाती प्रदेशात युद्ध सुरू आहे. ते अद्याप थांबण्याची शक्यता दिसत नाही. या प्रदेशात प्रामुख्याने जुडाइझम, ख्रिश्चनिटी व इस्लाम धर्मांचा उदय झाला. या तिन्ही धर्माचे लोक अब्राहम यांना परंपरेनुसार आपला मुख्य प्रेषित मानतात. ज्यू धर्मीय अब्राहम यांना संस्थापक मानतात, तर ख्रिस्ती व इस्लाम धर्मीयांची भावना आहे की त्यांचे धर्मसंस्थापक यांना अब्राहम यांच्याकडून दैवी शक्ती मिळाली होती. मित्रांनो, सर्व धर्मांची मानवता, बंधुभाव व सहजीवन ही मूळ तत्त्वे आहेत. जगात जो संहार व विध्वंस चालू आहे हा या तत्त्वांच्या अगदी विरुद्ध आहे. या पार्श्वभूमीवर सुप्रसिद्ध हार्वर्ड युनिव्हर्सिटीमधला 22 वर्षाच्या तरुणाने जगातील तरुण पिढीची व्यथा समग्र शब्दात मांडली आहे. त्या मुलाचे नाव नोहा एक्स्टीन असून तो 2026च्या पदवीदान समारंभात बोलत होता. हा ज्यू असून त्याचे पूर्वज हे ख्रिश्चन, इस्लाम व ज्यू धर्मीय होते. नोहा म्हणतो की संपूर्ण जग हे विविध कारणाने तीव्रतेने विखरले गेले आहे. लोक एकत्र बसून सुसंवादाने एकमेकांच्या श्रद्धा व निष्ठा जाणून व समजून घेण्यास तयार नाहीत. याउलट आरडाओरड करून समोरच्याला निष्प्रभ करतात. त्यामुळे समाजातील एकोपा व बंधुभाव हा नाहीसा होत चाललेला आहे. हे मानवतेला अतिशय हानिकारक आहे. मित्रांनो, मानवता टिकवायची असेल तर एकमेकांचा आदर, सन्मान व प्रेमभावना जपणे ही काळाची गरज आहे. आपल्या समाजात देखील वेद व उपनिषदांपासून अनेक ग्रंथात हेच नमूद केले आहे. ह्युमॅनिटी फर्स्ट हे फक्त घोषणावाक्य राहू नये, तर ते संपूर्ण जग बदलण्यासाठी एक जिवंत वास्तव बनले पाहिजे. धन्यवाद.